नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मिंडे, मी दासगावचा भुई या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता पावसाला सुरू झाला आहे, पाऊस पण आता येऊन जाऊन आहे। सगळेजण घराच्या बाहेर पडताना धबधबा, डॅम, धरण असं जिथं जिथं पर्यटन स्थळ भेटेल, जिथं पोहायला भेटेल, पावसात भिजायला भेटेल अशा ठिकाणी जातात। तसं दासगावमध्ये एक कोंडी आहे की तिथे बांधारा घातलेला आहे आणि त्या तिथे पाणी साचतो, म्हणजे जसं आहे धरण, छोटं धरण म्हटलं तरी चालेल। आणि तिथे आता आपण जाणार आहोत। जर आपल्याला यायचं असेल तर हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि त्याच्या जो दाखवतो स्टॉप आहे, तो मेन स्टॉप, तिथनं महाडला जाताना एक निसर्ग हॉटेल आहे। निसर्ग हॉटेलच्या समोर एक रोड जातो की जो बामणेकोंडला जातो आणि तिथे गणेशनगर वाडी आहे। गणेशनगर वाडीमधनं तुम्ही सरळ जो रोड जातो बामणेकोंडावर, तर तिथे बामणेकोंडला जायचं आहे आणि तिथनं मग आपल्याला गाडी ठेवून पुढे कोंडीवर जायचं आहे। आणि तसं म्हटलं तर आपण गाडी त्या जागेवर नेऊ शकतो। आणि आता आम्ही तसाच गाडीने प्रवास करणार आहोत। तर जसा प्रवास करू तशी व्हिडिओ बनवू आणि आम्ही तुम्हाला सांगू की बाबा नक्की तिथे पोहोचण्यासाठी काय करावं लागेल आणि कसं पोहोचावे लागेल ते। या हायवेपासून आपण ह्या रस्त्याला आलो तर पहिला हा गणेशनगरचा बोर्ड दिसेल आणि ह्या रस्त्यापासून जास्तीत जास्त 5 किंवा 10 मिनिटांवर आपल्याला जायचं आहे। 10 मिनिटांना आपण जागेवर पोचू। आणि आपल्यासोबत आज सध्या इथं नीरज पाडळ आहे आणि इकडं आतिश मिंडे आणि अविनाश मिंडे आणि आपली पोरं आहेत सोबत। ती पोरं अगोदर जागेवर पोचलीत तर त्यांच्यासाठी आपण काही खाऊ घेतला आहे, तर तो खाऊही आपण घेऊन जाणार आहोत। आत्ताच आपण बामणेकोंडावर पोचलो आहे। जो हायवेपासून आतमध्ये आलो आपण, तर पहिला स्टॉप गणेशनगर, नंतर शेवटचा स्टॉप बामणेकोंड असतो। आणि बामणेकोंडचा हा ब्रिज आहे, म्हणजे पूल आहे जो वाहला आहे आपली खाली। आणि जर दासगावमधला कोण असेल ओळखीचा तर खाली DPLच्या जे मॅचेस होतात, दासगाव प्रीमियर लीगच्या मॅचेस ह्या साईडला होतात, त्याच्या समोरच गाडी लावायची। आणि हा सरळ रस्ता गेला आहे, या सरळ रस्त्याने आपल्याला आता चालत जायचं आहे। आता आता आपण जो DPLच्या पुलावरनं गाडी लावली तिथनं आपण पुढं आलो आहे। आणि तिथनं आलं थोडा वेळ चालल्याच्या नंतर एक डाव्या साईडला रस्ता जातो, एक पायवाट जाते, आपल्या त्या साईडनी जायचं आहे। जर लक्षात नाही आलं तर इथं शेवग्याचं झाड आहे समोर आणि एक शेतामध्ये घर आहे, त्या साईडला आपल्याला जायचं आहे। ह्या साईडला वाहल आहे। हायवेपासून निघाल्याच्या नंतर गाडीने आपण आलो बामणेकोंडावर आणि तिथनं पायवाटेने येऊन आता खाली शेवग्याचं झाड होतं, त्याच्या डाव्या साईडला आपण आता उतरलो आहे आणि कोंडीकडे जायला आता आपण चालू केलं आहे। जर कोकणात जर एक विचार केला तर आपल्या इथे अनेक ठिकाणी धबधबे, छोटे मोठे धबधबे, डोह असतात, डबके असतात, त्या प्रकारचाच हा आपल्या इथे आहे। म्हणजे जिथे तुम्हाला धबधबाही भेटणार आणि पाण्यामध्ये पोहायला डोहसुद्धा भेटणार। आणि तो हा डोह नाही म्हटलं तरी आपल्या डोक्याच्या उंचीच्या पेक्षा जास्त आहे। आणि त्यासाठी बोललो बघूया आज जर सगळेजण तिथे जातात। गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे आपल्याला तिथे जाऊन व्लॉग बनवता आला नव्हता, त्यामुळे ह्यावेळेस प्रयत्न केला आहे की आपण लागून। आणि आताच आपण बाईकवरनं उतरल्याच्या नंतर आपल्यासोबत अजून काही पोरं जमलीत। एक आपण जर पृथ्वीराजला ओळखत असाल, जो यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो, आणि दुसरा केतन, आणि पाठीमागं ते आपलीच मंडळ आहेत,
येत आहेत आणि काही जण आहेत ती पुढे गेलीत. तसं मोबाईल होते ना, दाखव. जो हा मोबाईलचा बॅक कवर आहे त्याच्यावर आपण मी दासगावचा भोईचा कवर बनवला आहे आणि जो मलाही गिफ्ट भेटला आहे सोनूने दिलं तर सोनू. आणि त्याच्यानंतर जे आपले व्हिडिओ बघतात की गावातून इतर ठिकाणी गेलेत, म्हणजे काही जण मुंबईला असतील, पनवेल असेल किंवा अजून महाराष्ट्राच्या बाहेर, तर 2 दिवसापूर्वी जे अहमदाबादला आपले हे आहेत काही समाज बांधव राहतात, राहुल जाधव म्हणून, त्याच्या आईने त्याची आई अहमदाबादला व्हिडिओ वगैरे बघते आणि त्यांनी खास गावाला आले तेव्हा गावाचे त्यांचे ती स्पेशल आहे, गावापासून बनवलेले लाडू दिले होते. खायला अतिशय सुंदर लागले होते आणि त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी लाडू दिले म्हणून. तो जो बघत असाल तो आपला तो दौलतगड आहे. आणि दौलतगड म्हटल्यानंतर जिथनं आपण आलो आहे महाराजांचा गड, जो टेहाळणी बुरुज म्हणून त्याचा वापर केला होता. अजूनही त्या गडावर गेलात की गडावर अवशेष सापडतात आणि पाऊल ज्याच्या खुणा ते जाणवतात. आणि त्या दौलतगडापासून आपण आता त्याच्या विरुद्ध दिशेला बामणेकोंडावर आलो आहे. आणि ह्या बामणेकोंडाच्या वरती सुद्धा अजून एक गाव आहे वांद्रेकोंड म्हणून. कधी आपला जर तिकडं जाणं झालं तर त्याची व्हिडिओ बनवू. इथे आपल्या पाठी पण आपण 2 जे ग्रुप येते म्हणत होतो ते आपले बंटी शेट आहेत आणि ते कामाला चालले तिथं. त्यांची बहुतेक शेती आहे, ते लावायला गेलीत माणसं, त्यांना तो पाणी घेऊन चाललाय आणि त्यांना बघू आता तो आपल्यासोबत आला तर ठीक आहे, नाही तर ते लावतात त्यांना आपण थोडी मदत करायला जाऊ. चला येतोय आम्ही पण. जर आपल्या गावातला पण मुलगा सोबत असेल तर पायवाटी विसरण्याचा चान्स येत नाही. शक्यतो कोण सोबत घेऊन आलं तर ठीक आहे, आणि कोणी जर आपल्यासोबत काय खायला आणलं असेल तर ठीक आहे, पण घरी जाताना काय असेल त्याने आणलं सोबत ते राहिलेलं इकडं तिकडे न टाकता सोबत घेऊन जायचं आहे, जेणेकरून इथं कुठल्या प्रकारचा कचरा वगैरे राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी असणार आहे, म्हणजे ते एका अर्थाने चांगलं आहे. जर जास्त पाऊस असेल तर पाणी गढूळ असू शकतो किंवा पाण्यात उतरण्याचा धोका पत्करत नाही किंवा उतरायचं नाही. जर पाऊस जास्त पडत असेल तर कधी धबधब्याखाली जायचं नाही, कारण कधी काही होऊ शकतो. हा इथे एक धबधबा आहे छोटा. आणि जो पाण्याचा प्रवाह आहे तो येतो इथं. जरी हिला ओळख जरी छोटी कोंडी म्हणून असली तरी पण इथं लहान मुलांना आणू नका, कारण ह्याची खोली आहे ती 30 फूट आहे, त्यामुळे त्याची इथं पाय लागणार नाही कुणाचे. वैशिष्ट्य हेच आहे, छोटी कोंडी म्हणून जरी ओळखत असो आपण हिला तरी हिची खोली भरपूर आहे. ह्या धबधब्यावर बघाल तर तुम्हाला हे असंख्य असे छोटे छोटे होल दिसतील, डबके दिसतील, ढो दिसतील, आणि त्यांची खोली ह्या मोबाईलमध्ये तरी दिसत नाही आहे. या दगड जो पूर्ण कातळ दिसतोय त्या कातलावर असे होल आहेत, आणि हा जो होल आहे तर हा याची खोली जास्त आहे. हाही काय इथे काय खाली छोटा कोंडीत आल्याच्या नंतर जसं वर जाऊ तसं आपण जवळ जातोय. थांबतात 2 मिनिटं. आणि पोरं इथं काही जण आपल्या अगोदर आहेत आणि इथं लहान मुलं जेवण बनवत आहेत. पोहायला आलो काय? हो काय पकडलं. आणि ह्या इथं मुलांनी धरणामध्ये मासे पकडले आणि माशांचं जेवण बनवत आहेत. इथं तुम्हाला भाजत टाकले दिसू शकतात. हे बाबू इथं बरं फोटो काढतो तुझा एकदम शॅकपाक. मुलांनी इथं भात बनवलाय आणि इकडं जेवण बनवत आहेत, आणि जे त्यांनी मासे पकडले छोटे ते भाजतायत. शाबास. आणि त्याला आता भाजून झाला आणि त्याचा खातील आता त्याला जेवणासोबत. चला
जो ग्रुप आलाय तो आता नाश्ता करायसाठी चाललाय आणि जे आपल्यासोबत पोरं आलीत ते अजून इथे आहेत. आता सुरुवात करतात उडी मारायला पाण्यात पोहण्यासाठी. काही जण गेलीत पुढं आणि थोड्या वेळाने आपण त्यांना जॉईन होऊ. बंटी तू जाणतोस का जातोस? डुबकी मार रे. आपल्याला येतं बुडी. राजबाई याला बघतो. अतिशय सुंदर. जर कुणाला पोहता येत नसेल तर त्याने शक्यतो पाण्याच्या जवळ जाणं टाळायचं आहे. आणि ही जी पोरं आहेत त्या सगळ्यांना पोहता येणार आहेत. आणि आता आपण ह्या धरणावरना पुढं कोंडीवरचा जिथं धबधबा होतो मेन उगम आहे तिथे जाणार आहोत. आणि त्यासाठी आपला रस्ता आहे हे पोरं दाखवणार आहेत आणि तिथं आपण व्हिडिओ काढणार आहोत. आणि काही पोरं इथं पोहणार आहेत. या आदिवासी समाजातली मुलं आहेत ते आपल्याला रस्ता दाखवत आहेत. नाव काय रे तुझं? सुरेश. सुरेश आहे. आपल्या पाठीमागं पण पोरं आहेत आणि ती आपल्याला रस्ता दाखवायला आलीत. कारण जो आपण डोह बघितला त्याच्या पुढनं जे येते जिथं उगम होतो पाण्याचा ती कोंडी, ते कोंडी जायला आपल्याला रस्ता दाखवा आले. इकडनं खायला दिसत असेल तर केतन आहे आणि ही पोरं इकडनं येतात चालत. आणि फायनली आपण मेन कोंडीजवळ पोचलोय. आणि केतन वगैरे पृथ्वीराज मेन पाण्यातनं पोहत आलीत. आणि ह्या साईडला बामणेगड मधली पोरं आहेत. नमस्कार. बामणेगड मधली पोरं आहेत ती जेवण बनवत आहेत. रस्ता आहे का तिथं चढायला? काही मुलं या साईडनी चढत आहेत. एक जण पसलावर आणि काही जण इकडनं. ही आपली गँग ती इकडनं चढते. हे तुम्ही नाही का मारत? आता आपण कोंडीच्या टॉपला जातोय जिथनं वरणा उडी मारतात. ही मेन कोंडी आहे. जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं आपल्याला उंच भाग जाणवेल. आणि हाच पाण्याचा प्रवाह. हा इथे मोठा डोह आहे आणि हा इथनं पुढे हा मेन कोंडीजवळ मिळतो.
पांड्या मार ए मा लय लांब मारला छोटा पॅकेट बडा धमाका जणांनी उड्या मारल्यात कोण आहे काय हाय हाय हलकासा अल्पावर चालू आहे आणि अल्पावर झाल्याच्या नंतर परतीच्या प्रवासाला निघू. नीरज इकडे बघ. नीरज नीरज ए नीरज. चला आता आपलं पोहून झालोय घरी परतीच्या प्रवासाला निघालोय. जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गावात भावात दम हाय नावात वाद करायचा नाय. गावात भावात दम हाय नावात वाद करायचा नाय. आम्ही पालखीचे भोई आमचा नाच करायचा नाय. आम्ही पालखीचे भोई आमचा नाच करायचा नाय.